देवळा बागलाण जोडणारा मोठा निर्णय, 15 कोटींच्या पुलाचे भूमिपूजन. महालपाटणे येथे विकास कामांचे भूमिपूजन. आमदार राहुल आहेर यांचे जल्लोषात स्वागत. देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे रविवारी दिनांक 12 एप्रिल रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या आगमनावेळी ग्रामस्थांनी फटाके व ढोल ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण स्वागत केले. या कार्यक्रमास महिला वर्ग, ग्रामस्थ तसेच परिसरातील सरपंच व उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत, तलाठी कार्यालय, सभामंडप तसेच गिरणा नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या पेवर ब्लॉक कामाचे उद्घाटन करण्यात आले असून त्यामुळे गावातील रस्ते व परिसर अधिक सुशोभित झाला आहे. यावेळी गावातील सप्तशृंगी मित्रमंडळाच्या वतीने आमदार आहेर यांना सप्तशृंगी देवी मंदिर व सभा मंडप उभारणी संदर्भात निवेदन देण्यात आले. या मागणीस त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान गिरणा नदीवरील प्रस्तावित पूल हा देवळा व बागलाण या दोन्ही तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या पुलामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत ने-आण करण्यासाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध होणार आहे. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. अखेर गावातील आजी-माजी सदस्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आमदार राहुल आहेर यांच्या माध्यमातून या कामास मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे गिरणा नदीवरील पुलासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार राहुल आहेर यांचे आभार मानले. गिरणा पुलाचे शिल्पकार आमदार राहुल आहेरच आहेत, अशा भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या. कार्यक्रमास माजी सभापती प्रशांत देवरे, परमपूज्य महंत गणेशानंद महाराज, उमराणे बाजार समितीचे सभापती देवानंद वाघ, माजी सभापती अरुण आहेर, मराठा विद्याप्रसारकचे माजी संचालक प्रमोद पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर आहेर आदींसह मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामुळे महालपाटणे गावाच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. S9 TV न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल, महालपाटणे. मध्ये दोनदा-तीनदा कार्यक्रम पुढे गेला आणि आज शेवटी आपल्या सर्वांच्या साक्षीने अनेक कामं, जवळजवळ 25 ते 30 कोटी रुपयाच्या कामांचं, काहींचं भूमिपूजन, काहींचं लोकार्पण आज इथं पार पडलं. प्रामुख्याने आपल्या गिरणा नदीवरचा हा जो महालपाटणे ते ब्राह्मणगाव हा पूल आहे, मला आनंद झाला की आज नाना आणि बापू पण तिकडनं आले, आपल्या गावाचे सरपंच पण आले. मध्ये जे काही जिथं पाझर तलाव आहेत त्या पाझर तलावांचं काम असेल किंवा आज आपण मेशीपासून तो म्हणजे तिकडे पिंपळगाव पासून तर मेशीपर्यंतचं जे पाणी, या जवळजवळ 18 कोटी रुपयाची तिथं पाईपनी ते मेशीपर्यंत येत आहे, तेच लिफ्ट करून पुढे डोंगरगावला जाणार आहे आणि तेच पाणी इकडे तुमच्याकडे इकडे येत आहे. आणि खऱ्या अर्थाने खडकतळ्यापासून इकडच्या बाजूला हे पाणी आपलं म्हणजे हे चनकापूरचं पाणी पण आपण तसं वळवून घेतोय. आता हे तू चंदूदादा सगळ्या ब्राह्मणगाववाल्यांना सांगशील आणि ते नंतर आपल्या बरोबर बसतील ना, तू कशाला बोंबा मारायला लावतोय. पण खऱ्या अर्थाने आपल्याला हे काम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की शासनाकडनं आपण जे कामं करून घेतो, शासनाकडनं जे कामं आपण मंजूर करून घेतो, ही आता तुमची जबाबदारी आहे की हे कामं लवकर व्हायला पाहिजे. जसं जलजीवनचं अरुण तू सांगितलं, जलजीवनचे कामं ही एवढी मोठी योजना, पण दुर्दैवाने ती एका विशिष्ट ठेकेदारीमध्ये अडकली आणि त्याच्यामुळे या अख्ख्या देशाभरामध्ये ही योजना जेव्हा राबवली गेली तर ते अपेक्षित रिझल्ट त्याच्यातनं आले नाही. पण त्याच पद्धतीने आता जे असते तुमच्या गावामध्ये जे काही कामं मंजूर आहेत ते कामं योग्य रीतीने चालू करा, योग्य रीतीने करा, चांगल्या क्वालिटीचे करा. आज जवळजवळ मोठ्या प्रमाणामध्ये गावाच्या समस्या तुमच्या सुटल्या आहेत. ज्या अपेक्षा तुम्ही अजून भविष्यामध्ये व्यक्त केल्या त्याही नक्की पूर्ण करण्यासाठी मी आपल्या सर्वांना शब्द देतो. आज हा अत्यंत चांगला कार्यक्रम इथं महालपाटण्यामध्ये आपण सर्वांनी घडून आणला. इथं आमचा मान सन्मान सत्कार केला. थोडासा यायला आम्हाला उशीर झाला तरी आपण सर्व लोक थांबून राहिलात, याबद्दल मी आपले आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूल होऊन जाईल. पुढचा म्हणजे कुठला? पुढच्या पावसाळ्यापर्यंत. मग आधी चालू करा. चला. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.